नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच बरे असणार। आजचा दिवस असा आहे, आज आपल्या मित्राची म्हणजे प्रतीक ठाकूर याची हळदी समारंभ आहे आज। तर तो हळदी समारंभ पूर्ण आजचा दिवस कसा होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण हळदीची व्हिडिओ बघा, फुल एन्जॉय येणार, फुल धमाल असणार आहे पूर्ण। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। समोर बघताय प्रतीक आणि सायली, नवरदेव रेडी झालेले आहेत। कुर्त्यावरची प्रिंट बघताय, नवरदेव मस्त असं प्रिंट केलं आहे आणि समोर सायली आणि प्रतीक। प्रतीक, कसा वाटतंय सकाळ सकाळ हळदीचा असा तुमच्या घरात जो माहोल आहे तो तुला कसा वाटतं? आता जाम खुश आहे आणि पहिल्यांदा आता लग्न हळदी वगैरे आहे। तर तुझी झोप झाली की नाही मेन म्हणजे? नाही, कारण की जवळजवळ दोन दिवस तर मी झोपून देणार नाही। म्हणजे बाकीची पोरं पण याला आम्ही वरात होतपर्यंत याला झोप नाही। आज फक्त 3 तास झोप भेटली आहे। आता बघू पुढचे 2 दिवस तर नाही झोप, अजिबात नाही भेटणार आहे। नाही, झोप आपण नंतर घेऊ, सध्या जो फंक्शन आहे तो एन्जॉय कर। सगळ्यांना आता स्वीट म्हणजे पापडी वगैरे जे काय असेल ते आता वाटप केला जात आहे। तुम्ही बघता पब्लिक बघा हळद लावायला, आई साहब जबरदस्त पब्लिक। आणि गरमीचा वातावरण बघता साईडला उसाचा रस इथं बनवला जात आहे एवढ्या पब्लिकसाठी। पूर्वी मंडळी पाहिलं ना, ते अगदी 10 दिवस पाहुणी मंडळी अगोदरच लग्नाची चाहूल लागल्यानंतर घरी येत होती। आणि त्यावेळी पाहिलं तर मंडळी मग तू जमा करणारा करत असताना सोबत असेल, अगदी घराला राख रांगोली, तदनंतर आपण पाहिली तर तदनंतर सारवण्याची वेळ की तदनंतर पाहुण्यांचा आगमन। हळदीसाठी सेपरेट स्टेज बनवलेला आहे इथं। हा रात्री काढला जाईल, पण सध्या आता एवढी पब्लिक आली त्याच्यासाठी हळदी इथं लावण्याचा प्रोग्राम करतील आता। आणि वरती मंडप बघताय तुम्ही, डेकोरेशन फुल जोरदार आहे आणि अँकर पण आहेत। हळदी समारंभ प्रतीक आलेला आता। ही विनंती आहे आमच्या वर्मा अर्थात प्रल्हाद यांची। पुन्हा शिकण्या सर्वांचं स्वागतम सुस्वागतम सुमंगलम। हळदीच्या प्रोग्रामला आता सुरुवात होते। देवादिशंकर आयु आरोग्य अभिवृद्ध्यर्थ समस्तायु दया अर्थंच मम वाङ्मयार्थं महागुहाणगुरुतं धान्यरात्रा धान्यंधरम। गर्दी बघताय तुम्ही, फक्त हळद लावा। दिवसभराची पब्लिक एकदाच आलेली आहे। घंटे रुद्र समुद्रता भूमिक ब्रह्मा मध्ये माधुष्य सागरा सर्वे समदीपा हळद लावायला सुरुवात झालेली आहे आता।
जेंट्स आले आता हळदीला लावला. सर्व या ठिकाणी या हळदीच्या कार्यक्रमाची आपण शोभा दोघडीत करायला आला आहात. त्यांच्या सौभाग्यवती श्री बसाऊ ज्योतिषा ठाकूर यांना आनंदित देण्यासाठी सतत करायचं नाही. उपस्थित मंडळी पाहुण्यांचं सर्वांच्या मनस्वी मनपूर्वक स्वागत आहे. आज त्यांना मान आहे. आज या सत्यनारायणाची महापूजा 9 तारखेला मार्गापूर जावई बापू या ठिकाणी विजय तोडेकर असतील किंवा विनंती आहे सर्वांना की आमची लाडकी राणी सागर प्रकाश ठाकूर म्हणजे आपण पाहिलं तरी माध्यमातून झाले अशी राणी तसेच ममता उत्तम अनंत ठाकूर तसेच स्मिता रुपेश ठाकूर परशुराम विष्णू पाटील ऐरोली तसेच श्रीमती राधाबाई माणिक घरत दमयंती चंद्रकांत म्हात्रे पाटील मोहव दर्शना दीपक गावण विनंती केली जाते तुम्हाला की जवला पोला खाल्ल्याशिवाय कोणी प्रस्थान करू नका. आज ते स्वास्तिक जगाचे प्रोप्रायटर शरद नामदेव ठाकूर यांच्याकडे सकाळपासून संध्याकाळी तर उद्या अगदी हा चिरंजीवी सौभाग्यवती सायली श्रीवत्सव देवायनी संतोष हरी वास्कर यांची सुकन्या आहे. आपण पाहतोय श्रीबळ या नामांकित कंपनीच्या माध्यमातून माता भवानी पाहतोय भारतीताई आणखीच नंतर बरेचसे अगदी आजी माजी सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, उपसरपंच असतील किंवा सदस्य या ठिकाणी त्या सोहळ्यातील यजमान प्रेमनाथ अनंत ठाकूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर आणखीच देवदेवतांचा त्या ठिकाणी अगदी आव्हान केलं आणि त्यांना अगदी या ठिकाणी त्यांच्यातील धावणारे नाही या उपस्थित राहणार आणि हा हळदीचा कार्यक्रम अतिशय सुखद. आभार सर्वांचं. त्या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळाच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे असतील, मामा मावशी असतील, जावई बापू असतील, मग आमची रामकृष्ण थळी अर्थात उज्ज्वला रामकृष्ण थळी, मनीषा दिनकर मोकल, सपना नंदकुमार तेजस समोर हेमांगी कल्पित म्हात्रे, ऋतुजा समीर पाटील बेलपाडा, कृष्ण आत्माराम पाटील, दशरथ रोहिदास ठाकूर रायगड भूषण यांचं सुद्धा आगमन आपण पाहिलं. बरेचसे मान्यवर संजय काशीनाथ ठाकूर, आमचे मदन रामनाथ ठाकूर असतील, रोहन रामनाथ ठाकूर, आज बरेचसे मान्यवर पाहुणे किंवा आमचे परमार्थातील दास ठाकूर असतील, गणेश अमृत ठाकूर असतील. आज या ठिकाणी मान्यवरांमध्ये आज आपण पाहतोय अति माता भावानी ट्रक मालक चालक संघटनेची समोर ओके स्माइल. तुम्ही बघताय समोर मॅचिंग साड्यांचा थाट केलेला आहे हळदीच्या निमित्त.
प्रतीकचा शाळेतला ग्रुप आलेला आहे, त्याचा मित्र परिवार बघू शकता तुम्ही समोर. ए नीट मॅरिनेशन करा रे. पायात राहिला नाही पाहिजे का यार.
गरमीच्या मस्त ऊसाची सोय केलेली आहे प्रतीकच्या हळदीमध्ये. काहीतरी नवीन बघायला भेटतं आपल्याला ऊसाचा. Cheers. प्रतीकच्या हळदीमध्ये आम्ही आता चवळा पोळा खाऊन घेतोय, कारण की लेट झालाय चवळा पोळा खायला आम्हाला. आता भेटलाय, खाऊन घेतो मस्तपैकी, नंतर बघूया काय. अंघोळ झाली हल्दी. ए बाबा तुला नवीन प्रथा चालू झाली. काय करून ठेवला प्रतीक, काय करून ठेवला प्रतीक या. भावाला आता टाइम भेटलाय फोटो काढायला, नाही तर सगळेजण त्याच्या हाताने फोन देतात आणि त्यालाच फोटो काढायला लावलेला. डायरेक्ट काम कर, वसुली करो बाकी वसुली झाली पाहिजे. दार अडवताना वसुली झाली पाहिजे. हे लक्ष ठेव प्रतीक, लक्ष ठेव, वसुली झाली पाहिजे त्याची. ही आहे नवऱ्याची करवली, मेन करवली, आणि सगळी सोय आमची रात्री हिच्याकडनंच आहे. तर राणी काय बोलायचं तुला, सोय कधी करशील आमची? तुला पाहिजे तेवढी कधी सोय करशील, पाहिजे तेवढी म्हणजे तू बोल बस, तू कशाला टेन्शन घेतो. सगळी सोय आमची. सगळी इथे बघ. यांचे तर रात्री यांचे तर वस्तीला येऊ. माझे मिस्टर आहेत ते मिस्टर सगळे- नाही, मिस्टर नाही. ठीक आहे, मी करीन. काय पाहिजे बोल तुला. आता आम्ही काय आहे तो आम्ही तुला रात्रीच सांगू, फक्त रात्री आमच्यापासून पळू नको म्हणजे झाला. चालेल चालेल, बिंदास. आमचे मित्रमंडळी आज मेन म्हणजे शुभमचा बड्डे आहे, तर त्याला माझ्याकडून हॅपी बड्डे. मी व्हिडिओ कधी टाकीन ते माहिती नाही, कारण की लेट होईलच, लग्न पण कंटिन्यू आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे राणी वहिनींकडे पोळा खायला चाललो आहे. बोलल्याप्रमाणे आमची सोय, पहिली सोय झालेली आहे. ते आता पोळा, जवला पोळा आता काही काढून ठेवला आहे, तो खायला चाललो आम्ही. बोलल्याप्रमाणे शब्द राखलाय का जवला पोल्याची सोय, पहिली सोय केलेली आहे हल्दीमध्ये. केली याला महत्त्व आहे, तेच सांगतोय, केली याला महत्त्व आहे, त्याही काढून ठेवलेली साईडला. जवळ पोळ्याची सेपरेट सोय. थँक्यू. आता आमचे मित्र, परम मित्र कुणाल म्हात्रे मित्र नाही झाला. हे एडिट करायला लागले, एडिट करायला लावतो तुम्ही. आता आलाय तो, 11:30 झाले. 11:30 वाजता काही हजेरी लावलेली आहे, पदार्पण केले नीट शब्द वापर. कुठले तरी हल्दीला तो पहिल्यांदा लवकर आलाय, पण बरा वाटला. प्रतीक पण खुश झालाय त्याला बघून, कारण की हा मित्र आमचा कधी संध्याकाळ जेव्हा येई नाही, आज लवकर आलाय. मेन आमची सोय झाली आता कुलिंग. त्याला सांग, डायरेक्ट अंगावर येईल. वाटते थंडी लागली स्वेटर, थंडी लय थंडी.
स्वेटर पाहिजे. गौरव चेस. शुभम चेस. आता थोड्याच वेळात गोंधळाला सुरुवात होणार आहे. प्रतीकचा आता गोंधळ होईल. गोंधळ झाल्यानंतरची पुढची विधी का आपल्याला माहिती नाही, पण बघूया. हे मामा विंदनेचे आहेत. मामा विंदनेचे ना तुम्ही? गोविंदाने नाव पाडा. काय तुमच्या याचं गोंधळाचं नाव काय? कुलस्वामी गोंदे पथक विंदाने नाव पाडा. अच्छा. काय किती वर्षापासून करता तुम्ही? दोन 58 वर्षापासून. 58 वर्षापासून तुम्ही करता ना? हा. माझे साथीदार घोडसे गवण ते माझे ढोलकी पट्टू आहेत हा. आणि ते मला उत्कृष्ट असं स्टार्ट करणार आहेत. काय आणि आपल्याला खरोखर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर एक दिवस आम्हाला आणि त्याचप्रमाणे आम्ही सांगतो त्या दिवशी आता 22 डिसेंबरला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन अखिल रायगड जिल्ह्यामध्ये मला प्रथम दुसरा क्रमांक मिळाला. हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असेच आमच्या कृपात तुमची राहू दे आणि असेच आमच्या तसेच माझे ढोलकीपट्ट भोलेश्वर गावण काय? भोलेश्वर गावण, हे सुद्धा मला उत्कृष्ट असे ढोलकी साथ तालुका करतात. उरण, जिल्हा रायगड, आवरे गावाचे. आणि यांच्या बरोबराला तरी 10 वर्ष होतील. त्यांनी मला बोलवला तर ते येणार का वाजवायला, तर येणार. 10 वर्ष यांच्या साथीला आहे. आणि कार्यक्रम कुठं पण असू दे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, चेंबूर, मोहन, तसं आम्हाला कुठं पण पेन तालुका, उरण, तसं पनवेल असं कुठं असेल तसं आम्हाला कोण पण तसे आमंत्रणपत्रिका जाते तसे आम्हाला घेऊन जातात. ते म्हणजे कुठं तरी चांगलंच बोलतात. कुठले आहेत कोणते तुम्ही आम्ही नावं पाहा विंदनी त्याच आहे. चालेल, धन्यवाद दादा. जेजुरी बातम्या ऐकायला मिळणार आहे. आपण जेजुरी काय काय पाहतो, कुठं जातो, खंडोबा कोणा काय या ठिकाणी आपलं मनोरंजन कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. प्रारंभ विनंती करू गणपती विद्याचा सागर मला गाव देवी माते की मला बहिनाथ महाराजी काय म्हणणार गणराज गणपती जगाला हो अरे जेजुरीचा मल्हारी जेव्हा जेजुरीचा मल्हारी जेव्हा रे पालीचा मल्हारी जेव्हा रे अरे सोन्याची अशी